आषाढी एकादशी निमित्त दसरा रोड येथून नागपुरातील पंढरपूर म्हणजे जुनी मंगळवारी मधील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरापर्यंत आषाढी पायवारी पालखीचे आयोजन करण्यात आले होते। या वारीत मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला। 120 वर्षापासून या मंदिरात आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते, मात्र आज पहिल्यांदाच पंढरपूर प्रतिवारीचे आयोजन करण्यात आले आहे। यांच्या माध्यमातून हरिभक्त परायण अभिमन्यूजी डांगरे महाराज आणि हिंगे महाराज यांच्या स्मरणार्थ आम्ही सप्ताह 118 वर्ष सार्वजनिक हनुमान मंदिरात हे पार पडलं। त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही सर्वांच्या सहमतीने आषाढी वारीच्या निमित्ताने आमच्या एरियातून दसरा रोड राहतेकरवाडी सार्वजनिक हनुमान मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून जुने मंगळवारी जे ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिरात सर्व नागरिकांच्या महिलांच्या भद्र मंडळांच्या सहकार्याने ही पायवारीचं आयोजन आज सर्वांच्या साजरे केले। जीवनात मनुष्य जन्माला आल्यानंतर काहीतरी परमार्थ करावं। जीवनात आनंद सगळ्याला वाटते, सुख वाटते, पण जीवनात सुख मिळत नाही। सुख परब्रह्म परमात्म्याच्या चिंतनात आहे, नामस्मरणात आहे। नामस्मरण करता करता जर आपण पायवाट चालत गेली ती पायवाट सोपी होते, तसा संसार देखील सुखरूप आणि सोपा जातो। याकरता भगवंताशी सानिध्य असणं आवश्यक आहे।